पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातून निषेध करण्यात येतो आहे। चीनने सुद्धा या हल्ल्याचा निषेध केलाय, पण चीनने निषेध जरी केला असला तरी सुद्धा चीन पाकिस्तानला छुपा पाठिंबा देतंय। पाहूयात हा रिपोर्ट। चीनचा पाकिस्तानी दहशतवादाला पाठिंबा। चीनच्या पाठिंब्यामुळे भारतावर होत आहेत हल्ले। चीन करतय मसूद अझहरला मदत। पाकिस्तानच्या मदतीने छुपे हल्ले करून भारताला कोंडीत पकडण्याचा डाव नेहमीच चीन करतय। पाकिस्तानला छुपा पाठिंबा देऊन काश्मीरमध्ये दहशत माजवली जातीये। असंच हल्ला करून पुलवामामध्ये 40 पेक्षा जास्त जवानांचा बळी घेतला। सामान्यांना टार्गेट करण्यापेक्षा जे देशाच्या सीमेवर लढतात त्यांनाच टार्गेट करण्यात आलं आणि जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करून जवानांना मारलं। या हल्ल्याचा सूत्रधार होता जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर। मसूद अझहर हा चीनच्या छुप्या पाठिंब्यानं भारतावर हल्ले करतोय। चीनचा पाठिंबा हा उघड आहे। जर कोणाला असं वाटतं असेल की छुपा पाठिंबा आहे तर त्याला काही कळत नाही एवढंच म्हणावं लागेल। आज चीननी पाकिस्तानला कुठली मदत केली आहे? जे पाकिस्तानचे जे अणुबॉम्ब आहेत ते चीनच्या मदतीने आले आहेत। पाकिस्तानची जी क्षेपणास्त्र आहेत ती चीनच्या मदतीने आली आहे। आज चीन प्रचंड प्रमाणामध्ये पाकिस्तानला भडकवून भारतामध्ये दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यांना इच्छा त्यांची अशी आहे की पाकिस्तानच्या मदतीने भारताला काश्मीरमध्ये अडकवून किंवा भारतीय उपखंडामध्ये अडकवून भारताची आर्थिक प्रगतीही कमी करायची आहे, ज्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारत चीनचा प्रतिस्पर्धी हा बनू शकणार नाही। म्हणून ते पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतायत। या हल्ल्यानंतर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली। जगभरातील देश भारताच्या बाजूने उभे आहेत। चीननेही निषेध व्यक्त केला, पण चीन एकीकडे निषेध व्यक्त करून पाकिस्तानी दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा देतंय हे सगळ्यांनाच माहीत आहे। जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा असं भारतानं अपील केलं, पण त्याला चीननं विरोध करत भारताची मागणी फेटाळली। त्यामुळे चीनची ही दुतोंडी भूमिका जगासमोर आली आहे। जैश ए मोहम्मद ज्यांनी हल्ला केला त्यांचा जो प्रमुख आहे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं जावं म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत। आणि हे थांबवलं कोणी? चीननी। आणि आज चीननी नुसतं एक सारवासारव केली की दहशतवादी हल्ल्याचा फार आम्हाला वाईट वाटतं आहे। एक दुसऱ्या राष्ट्रांनी एकमेकाशी म्हणजे कोऑपरेशन करून दहशतवाद संपवावा, हे अशा प्रकारच्या भाषा, अशा प्रकारचा मूर्ख बनवण्याचं काम चीन हे खूप दिवसापासून करतो आहे। चीननं अनेक वेळा कुरघोडी करून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय। दहशतवादाला पाठिंबा देत भारतावर वचक ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आता जर चीन दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर चीनच्या वस्तूंवर भारतात बंदी घातली पाहिजे अशी ही मागणी होऊ लागलीये। त्यामुळे चीन आपली मोठी बाजारपेठ गमावण्याची शक्यता आहे। निदान यातून तरी चीननं धडा घ्यावा आणि दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या कारवाया थांबवाव्यात हीच अपेक्षा। अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।